हातामध्ये टाळ घेऊ कांद्यावर विणा घेऊ नाचत चला जाऊ पंढरीला नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचो माणूस। आज मित्रांनो गावात पारपोटी गावामध्ये हरिनाम सप्ताह म्हणजे गावच्या भाषेत एका सप्त बोललं जातात। हे सप्ताह आमचं 2 दिवसाचं असतं आणि दुपारी 12 वाजता उभे राहतात ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत भजन म्हणजे उभं राहून भजन केलं जाते आणि दुसऱ्या दिवशी नदीवरती देवांना घेऊन आंघोळीला जातात। म्हणजे जसे पंढरपूरला इंद्रायणीसाठी जसे आंघोळीला जातात म्हणजे तिथे आंघोळ केली तर सर्व पापं असतात ती केलेली ती दूर होतात आंघोळ केल्यामुळे आणि तिथे आणि नदीवर जाताना नाचत वाजत आणि देवाचं नामस्मरण करत सगळे भाविक जातात तिकडे। तो व्हिडिओ मी बनवला आहे, तो नक्की बघा। तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो चला। विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा हातामध्ये टाळ घेऊ कांद्यावर विणा घेऊ नाचत चला जाऊ पंढरीला विठ्ठल गजर हरी आई हळू हळू नाम गाणे आई हळू हळू नाम गाणे आई हळू हळू नाम गाणे विठोबा बोला आई हळू हळू नाम गाणे कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला चंद कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला चंद कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला चंद गजर हरी नाम
महाराज की जय। मित्रांनो, असा नजारा बघायला बघा मित्रांनो, गावातच यावं लागतं बघा. हा नजारा तुम्हाला कुठेही. आता देव हे सगळे आंघोळीला चालले आहेत नदीवरती आणि ते पूजा होणार आणि नंतर सगळे देव नदीमध्ये आंघोळ करणार आणि नंतर सगळे भाविक सगळे आनंदाने त्या नदीमध्ये आंघोळ करतात. तो नक्की बघा पुढे खूप मजा येणार आहे बघायला. गावचे लोक एकदम नटून थटून बघायला आलेले आहेत आणि हा नजारा तुम्हाला पैसे टाकून पण भेटणार नाही. तेव्हा गावाकडे नक्की या आणि असा आनंद घ्या जीवनाचा. बघा पुढे पालखी चालली आणि पाठीमागून देव खांब घेऊन चालले आणि हा नजारा खूप भारी आहे बघायला खरंच. देव आता नदीवर पोचले आहेत. तिथे आता पूजा वगैरे भटजी करणार आहे आणि नंतर पूजा झाल्यानंतर देवांना पहिलं आंघोळीला देणार आहे. देवाने आंघोळ केल्यानंतर भाविक आहेत ते तिथे आंघोळ करणार आहेत आणि आता बघताय तुम्ही कसे तल्लीन होऊन नाचत आहेत बघा. तरुण मुलं, म्हातारे असेल किंवा तरुण मुलं की बघा खूप आनंदाने देवाचं नामस्मरण करत
मुलं कशी आनंदाने बघा नाचतात, मजा करतायत, एकमेकाला भिजवण्याचा प्रयत्न करतात. आता थोड्या वेळात खांब घेऊन येणार आहेत, म्हणजे देव घेऊन येणार आहेत आणि ते देव आंघोळ करणार आहेत. म्हणजे थोडासा खांब बुडवला जातो पाण्यामध्ये, आंघोळ अशी करत नाही, थोडासा खांब बुडवला जातो तो आणि देवांना घेऊन जातो. त्याच्यानंतर सगळे भाविक आहेत ते आपले हातपाय धुतले जातात, हातपाय धुत देव आता आले जातात बघा. नदीमध्ये खांब थोडीशी टोकं बुडवली जातात. म्हणजे याचा अर्थ की देवांनी पण या नदीमध्ये आंघोळ केली. त्याच्यानंतर भाविक आहेत, 5 खांब आहेत, ते 5 खांब देवांचे भिजवले जातात. दांडेकराचा काठी आहे, दांडेकराची ती पण भिजवली जाते पाण्यामध्ये. आता इथून घेऊन डायरेक्ट मंदिरामध्ये जाणार आणि मंदिरामध्ये सर्वांसाठी महाप्रसाद केलेला असतो. तो महाप्रसाद सर्वजण खातात, पूर्ण गावाला आणि तिथे समाप्त होतो.